मतदान, सैनिक करतात बलिदान, अहो मग तुम्ही करा ना मतदान। आणि हेच एक स्लोगन घेऊन आपण समाजामध्ये जाणार आहोत। आपण सगळेजण आज इथून एक संकल्प करून जाणार आहोत की मी माझ्या समाजासाठी काहीतरी करेन, मी माझी एक स्वतःची राष्ट्रीय कर्तव्यपूर्ती पूर्ण करेनच, पण ती करताना मी माझ्याबरोबर इतरांनाही प्रोत्साहित करेन। आणि हेच आपल्याला आज करायचं आहे। सो तुमच्या समोर मी डायरेक्ट आता सादर करतोय, चहाचा मस्त आनंद घ्या, कुणीही डिस्टर्ब होऊ नका किंवा कुणीही याच्यामध्ये हे करू नका। ज्यांना शूट करायचं ते शूट करू शकतात, नो कॉपीराइट ऑफेन्स अँड नथिंग। ज्यांना कंटाळा आला असेल त्यांनी बाहेर जायला हरकत नाही, कुठलंही बंधन नाही। पण एक फक्त विनंती आहे की आपापसात नंतर बोला, आता नको। सो आपल्या समोर मी डायरेक्ट आता सादर करतोय शहीद कॅप्टन विनायक गोरे। इथे थोडीशी एक टेक्निकल अडचण अशी झाली आहे की स्टँड माईक नाहीये, पण सुदैवाने देवाने चांगला आवाज दिलाय, सो त्या आवाजाचा उपयोग करतो मी। छोटा बाळा तो या मोनो ऍक्ट बद्दलची एक पार्श्वभूमी आपल्याला सगळ्यांना सांगतो। मित्रा चहा आहे ना? हा, आवाज गेला म्हणजे चहा नकोय, आवाज बघतोय। या मोनो ऍक्टची पार्श्वभूमी अशी आहे, आपल्या मुंबईतला विलेपार्ले नावाचं एक ठिकाण आहे आणि या विलेपार्ले ठिकाणाच्या इथे वयाच्या 24व्या वर्षी राहणारे एक शहीद कॅप्टन विनायक गोरे राहत होते। त्यांचं नाव तुम्ही नक्कीच ऐकलं असेल। शहीद कॅप्टन विनायक गोरे हे त्यांच्या आईचे एकुलते एक पुत्र होते। ते शहीद झाल्यानंतर मला सांगा, एखाद्या एकुलता एका आईचं काळीच काय म्हणेल की माझा एकुलता एक मुलगा गेला, पण तो एकुलता एक मुलगा गेल्यानंतर त्या आईने व्रत घेतलं, संकल्प केला की मी माझ्या देशाच्या तरुणांना जास्तीत जास्त सैन्यामध्ये जाण्यासाठी प्रोत्साहन देईन, आणि त्या माऊलीने ते व्रत स्वीकारलं। आजच्या या क्षणापर्यंत ते व्हिडिओच्या माध्यमातून, प्रबोधनाच्या माध्यमातून, भाषणांच्या माध्यमातून, लिखाणाच्या माध्यमातून त्या आपल्या भारतीय तरुणांना प्रोत्साहित करतात। 1996 साली मी स्वतः सोमया कॉलेजचा विद्यार्थी, वृत्तपत्रामध्ये वाचलेली ती बातमी माझ्या जीवनावर त्याचा परिणाम झाला। मी कॉलेजमध्ये नेमकी एकपात्री अभिनय स्पर्धा होती, मी तिथे भाग घेतला आणि माझे गुरु अनंत भावे सर त्यांनी मला त्या गोष्टीचं प्रोत्साहन दिलं की मनोज, या गोष्टीचा तू समाजासाठी खूप चांगल्या पद्धतीने उपयोग करू शकतो। त्यांच्या आशीर्वादानं, माझ्या आई वडिलांच्या प्रोत्साहनानं, आशीर्वादानं आणि माझ्या इतर गुरूंच्या आशीर्वादानं आजपर्यंत मी या ठिकाणी पोहोचलोय। अवयवदान, रक्तदान, सैन्याचा आदर करा, आई वडिलांची काळजी घ्या, आपल्या गुरुजनांना विसरू नका, अशा 4-5 गोष्टी घेऊन मी तो मोनो ऍक्ट वेगवेगळ्या पद्धतीनं सादर करतो। आणि मगाशी जसं म्हटलं की त्याचे 4500 माझे प्रयोग पूर्ण झालेत। आज मला ही संधी मिळाली की मी तुमच्या समोर तो मोनो ऍक्ट करतोय। सो मी स्टार्ट करतो। थँक्यू। भारत मातेच्या रक्षणासाठी प्राणांचं बलिदान केलेल्या शहीद जवानांना विनम्र अभिवादन करून आपल्या समोर सादर करतोय शहीद कॅप्टन विनायक गोरे। जय हिंद सो। कैप्टन विनायक गोरे रिपोर्टिंग सो। रिलैक्स कैप्टन, रिलैक्स। कैप्टन, तुम्हें पता ही होगा कि देश के दुश्मनों ने हमारी भारत मां के ऊपर बुरी नजर डालने की जरूरत की है। कैप्टन, आज वो दिन आ गया है कि उनको करारा जवाब देना है। इस ऑपरेशन के लिए मैंने आपके कंपनी को चुना है। सो गो अहेड कैप्टन, आई विश यू ऑल द बेस्ट। जय हिंद सर। सर, मैं आपसे वादा करता हूं, मैं और मेरी कंपनी पूरी जी जान लगाकर हमारी भारत मां की रक्षा करेंगे। जय हिंद सर। जवानों,
जिस दिन केलम आर्मी में भर्ती हुए थे उस दिन का इंतजार अब खत्म हो चुका है। हमारी भारत मां के ऊपर बुरी नजर डालने की दुश्मनों ने जरूरत की है और आज वो दिन आ गया है कि उनको करारा जवाब देना है। तो बोलो, सब लोग तैयार है? तैयार हो तो बोलो मेरे साथ, भारत माता की, भारत माता की, भारत माता की। लेकिन हां, एक बात मैं आप सबको कह देना चाहता हूं कि दुश्मन को पीठ दिखाकर किसने भागने की जरूरत की तो उसके पीठ पे पहली गोली मेरी होगी, परवाह नहीं। लेकिन नहीं, हमारी भारत मां के सुपूत इतने बुज़दिल नहीं है कि दुश्मन को पीठ दिखाकर भागेंगे। वो तो अपने सीने पे गोली खाते हैं, सीने पे गोली खाते हैं। तो जवानों, तैयार हो जाओ। जैसे मैं कहूं हमला, टूट पड़ो, एक एक पार चुन चुन के उस दुश्मन को खत्म करो। कम ऑन, टेक द पोजीशन। जॉन, सतबीर, अकरम, टेक द पोजीशन। जैसे मैं कहूं हमला, टूट पड़ो। कम ऑन, पोजीशन। सतबीर, सामने दुश्मन। जैसे मैं कहूं हमला, टूट पड़ो, एक एक को छोड़ना नहीं किसी को। कम ऑन, हमला। सतबीर, मेरी मेरी भारत मां को बचाओ। भारत माता की जय। नमस्कार। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समितीच्या या समिती सभागृहात समाजातले विविध मान्यवरांना आज सुसंवाद साधण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी आणि आपले जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिंगारे सर हे आपल्याशी संवाद साधणार आहेत। विषय आहे मतदानाचा। आपल्या सर्वांचं राष्ट्रीय कर्तव्य आहेच आणि यासाठी जिल्हा प्रशासन रात्रंदिवस प्रयत्न करते। सो आजच्या या दिवशी सुद्धा आपल्याला सर्वांना या ठिकाणी आमंत्रित केलंय। आपण सर्वजण आलात, जिल्हा प्रशासनाच्या वतीनं मनपूर्वक आपलं आभार मानतो। आणि एक गोष्ट आपल्याला सांगतो की या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून आपण बोलवलेलं आहे एका वीरमातेला आणि त्या वीरमातेचं नाव आहे वीरमाता अनुराधा गोरे। आपण जोरदार त्यांचं स्वागत करूया, जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया। अनुराधा गोरे मॅडम। आई, ठाणे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आणि ठाणे जिल्ह्यातील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, यांच्या वतीनं आई मी तुमचं या ठिकाणी स्वागत करतो एक वीरमाता म्हणून। आपल्या सर्वांच्या वतीनं मी आईचं स्वागत केलेलं आहे आणि आईला आता विनंती करतो की तिने 2 शब्द आपल्याशी संवाद साधावा। अनुराधा गोरे मॅडम। नमस्कार। मी शहीद कॅप्टन विनायक गोरे याची आई अनुराधा गोरे। काय सांगू मी, माझा विनू लहान होता ना, शाळेत जाताना त्या खेळण्याच्या दुकानातल्या त्या बंदुकीकडे बघायचा माझा विनू आणि म्हणायचा, ए आई मला ती बंदूक दे ना, मला ती बंदूक दे ना। मी त्याला विचारायचे,
बाळा ही बंदूक घेऊन काय करशील रे? तर म्हणायचा कसा, आई आई मी ती बंदूक घेणार आणि आणि आपल्या देशाच्या शत्रूला ठो ठो ठो. माझा एक विनू नाही हो. कोणीतरी मला माझा विनू देईल का? तो माझा विनू मला तिथे दिसतोय. नाही, मला रडून कसं चालेल? मी एक वीरमाता आहे ना, मला रडून नाही चालणार. पण तुम्हाला एक सांगू का, आपल्या देशाचा प्रत्येक जवान आहे ना, तळ हातावर आपलं शीर घेऊन आपल्या भारत मातेचं रक्षण करतोय. आपण सगळेजण इथे खूप छान एसी मध्ये बसलोय आणि तिथे 50-60 डिग्री मध्ये ते आपल्या देशाचं रक्षण करतायत. आपण छान इथे एसी मध्ये मस्तपैकी आरामात बसलोय, तिथे -, डिग्री मध्ये ते देशाचं संरक्षण करतायत. त्यांना सांगावं नाही लागत हो की देशासाठी हे करा, देशासाठी ते करा, देशासाठी हे करा, देशासाठी ते करा. सेल्फ मोटिवेशन. मला माझ्या राष्ट्रासाठी काहीतरी करायचंय, मला माझ्या देशासाठी काहीतरी करायचंय, ही जाज्वल्य देशभक्ती आपल्या मनामध्ये घेऊन, रोमामध्ये घेऊन ते स्वतःच्या प्राणांचं बलिदान देत आहेत. आणि इथे आपल्याला दारोदार जाऊन लोकांना सांगावं लागतं, अहो मतदान करा ना, अहो मतदान करा ना, अहो मतदान करा ना. आपण नाही का होता सैनिकांचा अपमान करत आहे? आपल्याला सुट्टीचं पडलंय. मतदान डिक्लेअर झाल्यावर आपण पहिल्यांदा बघतो, काय बघतो तर सुट्ट्या आहेत की नाही. लगेच आपला सहलीचा प्लॅन, ट्रिपचा प्लॅन, बाहेर जायचा प्लॅन, झोपायचा प्लॅन, पिक्चरचा प्लॅन. एकदाही आठवत नाही का होतो सैनिक तुम्हाला? एक आई म्हणून मी माझा एकुलता एक मुलगा गमावलाय म्हणणार नाही. मी माझा एकुलता एक मुलगा या देशासाठी अर्पण केलाय. पुढच्या जन्मात मला तोच मुलगा मिळू द्या, मी पुन्हा देशासाठी माझा मुलगा अर्पण करीन, नक्कीच करीन. मग निदान आपण एक तर करू शकतो ना हो. अहो ते सैनिक तिथे करतायत बलिदान, आपण निदान करूया मतदान. बोला सगळ्यांनी माझ्या मागे, तिथे सैनिक करतायत बलिदान. मोठ्याने अजून, तिथे सैनिक करतायत बलिदान. मग आपण करूया ना मतदान. अजून मोठ्याने बोलूया, मग आपण करूया ना मतदान. आपण करूया ना मतदान. आपण करूया ना मतदान. एक आई म्हणून मी तुमच्या सोबत कायम आहे. माझा आशीर्वाद आहे तुमच्या हातून नेहमी या देशासाठी, समाजासाठी उत्तम कार्य घडत राहो. आणि माझा विनू बघतोय तिथून, विनू तू काळजी करू नकोस. या ठाणे जिल्ह्यामध्ये खूप चांगले लोक आहेत, खूप चांगले अधिकारी आहेत, खूप चांगले कर्मचारी आहेत. तुझं बलिदान व्यर्थ नाही जाणार विनू, तुझं बलिदान व्यर्थ नाही जाणार. आम्ही सगळेजण संकल्प करतो आज की आम्ही बलिदान तर नाही करू शकत आहे, निदान मतदान तरी नक्की करू आणि नक्कीच करू. या माऊलीचे 2 शब्द आपण ऐकून घेतले. मी तुमची खूप आभारी आहे. माझे खूप आशीर्वाद आहेत तुम्हाला, तुमच्या मुलाबाळांना. या देशाचं नाव, समाजाचं, या ठाणे जिल्ह्याचं नाव खूप मोठं होईल. खूप खूप आशीर्वाद. धन्यवाद.